चला नामदेवा राऊळात जाऊ, चला नामदेवा राऊळात जाऊ, विठूच्या पायाशी बसायाचे आहे. तुम्हाला विठूला घालूनी शपथ मनाचे गुपित सांगायचे आहे. नामदेवाला कळतंय, नको नामदेवा मुखावरी चिंता, भावनांचा गुंता सोडायाचा आहे. निवृत्तीनाथासी थांबू दे बाहेर, जीवाचे अंतर तोडायचे आहे. सावळ्या विठ्ठला, तो पण हलणार नाही विठ्ठला, आवडता यार असा. सावळ्या विठ्ठला सांगतो मी थांब, प्रवासास लांब निघायाचे आहे. नको भांबाऊस, नको सोडू वीट, तुला विश्वरथ हाकायाचा आहे. की अरे हा ओळखीचा आहे, तो ओळखीचा आहे, तो ओळखीचा आहे, सगळे आले, पण हा का रडतोय, तो का रडतोय, ज्ञानेश काय आळंदीत वाटलं असेल बघ, सगळे आलेत, होईन वारकरी संप्रदाय, एव्हरीबडी असतो. आणि मग कळलं, विषण स्मशान शांतता असणार आहे. आम्ही आलोय, आज आहे कार्तिक वद्य दशमी, उद्या एकादशी, द्वादशीचं पारणं, आणि त्रयोदशीला माऊली ज्ञानेश्वर समाधी घेणार. काय वाटलं असेल तळी बघ मंडळी. व संत शब्द जो आहे ना, संत हा वेद काळापासून आहे बरं, पण त्या काळी तो संत शब्द एक विशेषण म्हणून वापरलाय. आणि जितकं आपण आज जसं रुटीन संत संत शब्द आपला झालाय, घराघरात आलाय, उंबरठेवा लांडून शेजगर माजगर देवघरात आलाय, श्वासाचा भाग आहे, इतका कॉमन शब्द नाहीये. तो वेद काळात सुद्धा काही काही वेळाच येऊन गेलेला शब्द आहे. ते विशेषण सज्जनपणासाठी आहे. तर इंद्रायणीची निर्मिती ही साधनेसाठी झाली आहे. ते पाप निघून जावं, सगळे दोष निघून जावेत म्हणून झाली आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्ही विज्ञान नसतं बघायचं, प्रत्येक गोष्टीला भाव बघायचे असतात.